नमस्कार. आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक सुंदर आठवणी जिथे कॅप्चर करून ठेवतो तो आपला हक्काचा कॅमेरा म्हणजे आपले डोळे. ते डोळे सुंदर असावेत असे प्रत्येकालाच वाटतं, पण त्याचबरोबर ते डोळे सुदृढ असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, निगा कशी राखायची आणि ते नेहमी निरंतर चेतनादायी आणि उत्साहवर्धक कसे दिसावेत यासाठीच मार्गदर्शन करायला आज आपल्याबरोबर आहेत NABH ॲक्रेडिएशन मिळालेल्या फार कमी संस्थांमधली एक संस्था म्हणजे श्री रामकृष्ण नेत्रालयचे डॉक्टर नितीन देशपांडे. नमस्कार सर, तुमच्या या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. श्री रामकृष्ण नेत्रालयाचे डॉक्टर नितीन देशपांडे यांनी JJ हॉस्पिटलमधून MBBS केल्यानंतर त्यांनी वर्ल्ड रिनाउंड अरविंद आय हॉस्पिटल मदुराई इथून DNB इन ऑप्थेमॉलॉजी केलं. याचबरोबर लॉंग टर्म ग्लॉकोमा फेलोशिपही त्यांना मिळालेली आहे. त्यांनी ऑब्झर्व्हरशिप बास्कम पाल्मर आय इन्स्टिट्यूट फ्लोरिडा USA मधून केली. सध्या ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई इथे असलेल्या श्री रामकृष्ण नेत्रालयाचे ते डिरेक्टर आहेत. त्याचबरोबर ग्लॉकोमा अँड रिफ्रॅक्टिव्ह कन्सल्टंट देखील आहेत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर नितीन देशपांडे. डॉक्टर, जशी आपण आपल्या इतर अवयवांची काळजी घेतो, शरीराची तपासणी वेळोवेळी करतो, अगदी तशीच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि त्याची तपासणी किती इंटरव्हल्स नंतर केली पाहिजे? डोळा हा अतिशय इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन आहे. 80% आपल्याला जी माहिती मिळते ती डोळ्यांद्वारेच आपल्याला मिळत असते. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना ह्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. आपण लहान मुलांचं उदाहरण घेतलं तर आजकाल चष्म्याचे नंबर खूप लवकर यायला लागलेत. त्याला मायोपिया पॅन्डेमिक म्हणतात, जी पूर्वी साऊथ ईस्ट एशियात होती पण ती आता इंडियात पण आलेली आहे. तर ह्या मुलांना, ही मुलं स्वतःहून आईवडिलांना सांगत नसतात की मला चष्मा आहे म्हणून. ती आयदर त्यांना TV जवळ जाऊन बघायला लागतात किंवा त्यांना फळ्यावरचं नीट दिसत नाही आणि बरेच वेळा त्यांच्या आईवडिलांनाच ह्या गोष्टी लक्षात येतात आणि मग ते आमच्याकडे त्यांना घेऊन येतात. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक मुलाचं प्रीस्कूल एजमध्ये एकदा डोळे तपासणी होणं फार आवश्यक आहे. जसं आपण मोठे होतो, आपलं काम वाढतं, आपण बाहेर जातो. आजकाल तर आपण बघतोय की स्क्रीन टाईम लोकांचा किती वाढला आहे. तर ऑलमोस्ट 60 ते 70 लोकांना जरी ड्राय आय असला किंवा डोळे जरी कोरडे असले तरी ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्याला असिम्प्टोमॅटिक ड्राय आय म्हणतात. पण त्यांना खूप वेळ जेव्हा ते स्क्रीनवर काम करतात तेव्हा त्याचा त्रास होतो. त्यांची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, म्हणजे वेळ करायचे जे तास आहेत ते कमी होतात. त्यामुळे ह्या लोकांनी पण वेळोवेळी डोळे तपासणं फार आवश्यक असतं. कारण जर आपण हे ड्राय आयसारखे जे आजार जे इझिली आपण ट्रीट करू शकतो ते केले तर त्यांची स्वतःची प्रॉडक्टिव्हिटी ह्याच्यामुळे खूप वाढणार असते. आणि जसं उतरते वय आहे त्याच्यात तर बरेचसे डोळ्यांचे आजार सुरू होतात आणि दुर्दैवाने ते आपल्याला लक्षात येत नाहीत की ते आजार आपल्याला होत आहेत म्हणून. फॉर एक्झाम्पल, आता मोतीबिंदू आहे की ह्या लोकांना चष्मा घालूनही स्पष्ट दिसत नाही. पण आपल्याकडे काय टेंडन्सी आहे, बाबा अगदी डोळ्याची नजर कमी होऊ देत किंवा डोळा अगदी मोतीबिंदू पिकू देत मग आपण डॉक्टरांकडे जाऊ. पण हे चुकीचं आहे, कारण जे योग्य वेळी जर सर्जरी झाली तर ती एकतर जास्ती सुरक्षितपणे सर्जरी होऊ शकते आणि रिकव्हरी पण त्याच्यामुळे फास्ट होऊ शकते. दुसरा एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो आहे डायबिटीसचा. जे लोक डायबिटिक आहेत किंवा हायपरटेन्सिव्ह आहेत त्यांच्या नेत्रपटलावर ह्याचा फार अपायकारक इफेक्ट होत असतो आणि ते जर आपण योग्य वेळी ट्रीट केलं किंवा योग्य वेळी आपण त्याचं निदान केलं तर आपण त्यांची नजर नक्कीच वाचवू शकतो. काचबिंदूसारखे अनुवांशिक आजारही आहेत की जे लवकर जर आपण लक्षात आले डॉक्टरांच्या आणि आम्ही जर ते योग्य वेळी ट्रीट केले तर तुमची नजर वाचू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि आपली नजर सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य वेळी निदान आणि योग्य उपचार करणं प्रत्येकाला अगदी आवश्यक आहे. डोळ्यांचा सगळ्यात कॉमन आजार किंवा सगळ्यात जास्त होणारा आजार म्हणजे मोतीबिंदू असं ऐकलेलं आहे, पण नेमका मोतीबिंदू कसा होतो? मोतीबिंदू हा खरंच अगदी खूप सर्वात जास्ती नजर कमी करणारा जगभरातला हा एक असा आजार आहे आणि तो कधी ना कधी प्रत्येकाला गाठतोच. तर मोतीबिंदू म्हणजे काय, तर आपली ज्या डोळ्यामध्ये एक नॅचरल लेन्स असते जी पाण्यासारखी स्वच्छ असते आणि आपल्या डोळ्यात जो पडणारा लाईट असतो किंवा जो प्रकाश झोत असतो ती लेन्स आपल्या पडद्यावर, म्हणजे जे लाईट सेन्सिटिव्ह लेअर आहे किंवा त्याला रेटिना म्हणतात, त्याच्यावर तो लाईट फोकस करत असते की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वस्तू स्पष्ट दिसतात. आता ही पाण्यासारखी स्वच्छ असणारी लेन्स जसं वय वाढतं तशी ती ओपेक होत जाते, पांढरट पडत जाते
की ज्याच्यामुळे त्याच्यात जो लाईट जो ती लेन्स नॉर्मली आपल्या पडद्यापर्यंत पोचवत असते ती लेन्स पोचवू शकत नाही, तो लाईट फाटतो. मोतीबिंदू म्हणजे धबधबा हा रोमन वर्ड आहे की त्याच्यावरून हा धबधबासारखा दिसणारी लेन्स म्हणजे मोतीबिंदू झालेली लेन्स असा त्याचा अर्थ होतो. तर जेव्हा ही नॅचरल लेन्स अगदी पाण्यासारखी स्वच्छ असलेली गढूळ किंवा ओपेक होते तेव्हा त्याला मोतीबिंदू असं म्हणलं जातं. मोतीबिंदू झालाय हे नेमकं कसं कळतं आणि मग यानंतर शस्त्रक्रिया करणं किती गरजेचं असतं? तर जनरली मोतीबिंदू हा वयात होणारा आजार आहे की ओल्डर एज ग्रुपमध्ये ही लेन्सचं प्रोटीन डिजनरेशन होतं आणि ते इरिव्हर्सिबल प्रोसेस असते, म्हणजे ती तुम्ही रिव्हर्स करू शकत नाही. तर आपण काय औषधं घेऊ किंवा काय गोळ्या खाऊ की ज्याच्यामुळे मोतीबिंदू आमचा कमी होईल असे बरेच जण मला विचारतात. पण मोतीबिंदूला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. तर वयामुळे होणे हे सर्वात महत्त्वाचं रिझन आहे. दुसरं डायबिटीज ज्या लोकांना आहे त्या लोकांना मोतीबिंदू जरा आधीच्या वयामध्ये होतो. अगदी 30-40 पण आमच्याकडे डायबेटिक पेशंट सर्जरीसाठी येतात. दुसरं एक कॉमन कॉज आहे म्हणजे युव्हिआयटिस. म्हणजे युव्हिया म्हणजे आपल्या डोळ्यात जो रक्त सप्लाय करणारा लेअर आहे त्याला वारंवार येणारी सूज ह्याच्यामुळे पण मोतीबिंदू होतो. दुसरं एक कॉमन कॉज असंही आहे की इंजुरीमुळे किंवा आपल्याला काही डोळ्याला फटका बसला, काही कट गेला तर त्याच्यामुळे ही लेन्स जर डिस्टर्ब झाली तर त्याच्यामुळे पण मोतीबिंदू होतो. आणि दुसरं एक कारण म्हणजे कंजेनॅटल कॅटरॅक्ट, म्हणजे अगदी नवजात अर्भकापासून ते मोतीबिंदू व्हायला सुरुवात होते, अगदी न्यूबॉर्न बेबीजपासून. तर आईच्या पोटात असताना जर काही इन्फेक्शन झाले जसं रुबेला आहे किंवा काही माल न्यूट्रिशन आहे, अशी बरीच कारणं आहेत त्याला. रुबेला कॅटरॅक्ट तसे आपल्या देशात गरिबीमुळे खूप जास्ती प्रमाणात आढळतात किंवा काही जणांना अनुवंशिक असतं ते की लहान वयातच कॅटरॅक्ट होतात. तर असे कॅटरॅक्टचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला कॅटरॅक्ट झाला हे कसं कळतं तर आपण जो चष्मा जो व्यक्ती घालत असते तो चष्मा घालून पण त्यांना वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. आपण रात्री गाडीने चाललोय तर समोरून येणारे लाईट फाटतात, त्याला हेलोज, ग्लेअर, स्टारबर्स्ट म्हणतात की तो लाईट फाटतो, स्पष्ट दिसत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक क्लू मिळतो की अरे मला मोतीबिंदू कदाचित सुरू झाला असावा. आणि असा त्रास असेल तर आपण कृपया नेत्रतज्ञांकडे जाऊन दाखवा, कारण ह्या गोष्टींचं लवकर निदान होणं आवश्यक आहे की मोतीबिंदूच आहे की दुसरं काही कारण आहे ज्याच्यामुळे आपली नजर कमी झालेली आहे. पूर्वीच्या काळात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही मॅन्युअली केली जायची, त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आता तसं नाही आहे. आत्ताच्या काळामध्ये या शस्त्रक्रिया, या सर्जरीज अतिशय सोप्या आणि सुलभ केल्या जातात. याबद्दल थोडीशी माहिती द्याल? मी हे नक्कीच सांगू शकतो की रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया सोपीच झालेली आहे. वाढत्या डॉक्टरांच्या स्किलमुळे इट इज अ व्हेरी स्किलफुल आणि अतिशय ही नाजूक सर्जरी आहे. पण वर्षाच्या अनुभवामुळे आणि सर्जनच्या स्किलमुळे रुग्णांसाठी ही खूप सहन करण्यासारखी सर्जरी झालेली आहे. त्यात टेक्नॉलॉजीची भर, त्याच्यात ती टेक्नॉलॉजीची जोड ह्याच्यामुळे ती शस्त्रक्रिया प्रेडिक्टेबल आणि जास्ती सेफ झालेली आहे. ही सर्जरी आजकाल केवळ ड्रॉप टाकून करण्यात येते, त्याला टॉपिकल फेको असं म्हणतात. जी ॲक्च्युअल शस्त्रक्रिया करतात त्याला फेको इमल्सिफिकेशन असं नाव आहे. फेको इमल्सिफिकेशन म्हणजे एक अतिशय बारीक निडल असते जी अतिशय मायक्रो कटमधून ती डोळ्यात एंटर करते. त्या लेन्सचे तुकडे करून त्या लेन्सला म्हणजे इमल्सिफाय करून काढून घेण्यात येतं आणि हे लेन्स रिप्लेस करण्यासाठी आपण त्या जागी आर्टिफिशियल लेन्स बसवतो. तर मी सांगितलं जशी की शस्त्रक्रिया अगदी ड्रॉप टाकून शक्य आहे. त्याला 8 ते 10 मिनटं लागतात. पेशंटला लगेच दिसायला लागतं, काही तासातच त्यांना चांगली नजर येते. बरं, हे जे कट्स असतात हे सगळे सेल्फ सेलिंग असतात, त्यांना स्टिचेस वगैरे घ्यायची गरज नसते. पूर्वी सर्जरीच्या वेळी 5-6 स्टिचेस घेतले जायचे. कट ऑलमोस्ट 8 ते 10 मिलीमीटरचे कट असायचे, ते आता अगदी 1.5-2 मिलीमीटरवर आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं हिलिंग खूप फास्ट असतं की ज्याच्यामुळे पेशंट हा लवकरात लवकर आपल्या कामाला लागू शकतो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची काही गरज नसते, ताबडतोब पेशंट घरी जाऊ शकतात. याला डाऊन टाईम काही नसतो, ज्याला कोमॉर्बिडिटी म्हणतात की काही पेशंट आता काही त्रास झाला झोपून राहतोय पेशंट, त्याला आपली कामं करता येत नाही आहेत, असं काही ह्या शस्त्रक्रियेच्या निगडीत काही नाही आहे. लवकरात लवकर पेशंटचं पुनर्वसन परत तो आपल्या कामाला लागू शकतो.
जसा डॉक्टर तुम्ही या आधुनिक यंत्रांचा उल्लेख केलात, यामध्ये इमेज गायडेड सर्जरी असो किंवा लेन्स AR, त्याचबरोबर लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी यासारखी अनेक उपकरणं वापरली जातात. या उपकरणांचा रुग्णांना नेमका काय फायदा होतो? लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतात त्याला. तर ह्याच्यात जे सर्जन मॅन्युअली कट्स घेतो सर्जरीच्या वेळी, ते पूर्णपणे लेझरद्वारे केले जातात. जेव्हा आम्ही ही सर्जरी सुरू करतो तेव्हा संगणकाच्या मदतीने आणि ॲडव्हान्स्ड इमेजिंग सिस्टीम्सनी डोळ्याचं पूर्ण इमेजिंग केलं जातं आणि योग्य ते कट्स आम्ही अगोदरच प्लॅन करतो आणि मग हे कट्स लेझरद्वारे आपण करतो. लेझरमुळे केल्यामुळे हे कट्स अतिशय सरळ, क्विकली होतात, अगदी फास्ट होतात आणि अतिशय ॲक्युरेट पद्धतीने केले जातात की ज्याच्यामुळे सर्जरीची सेफ्टी वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे जे लेन्स असते किंवा जे आपल्याला लेन्स काढून नवीन लेन्स बसवायची आहे, तर ही जी जुनी लेन्सचे पूर्णपणे तुकडे झालेले असतात आणि ते काढून घेण्यासाठी जी एनर्जी किंवा हीट डोळ्यामध्ये तयार होते ती अतिशय कमी प्रमाणात तयार होते. त्याच्यामुळे डोळ्याला आतून कोणत्याही प्रकारे इजा होत नाही. तर ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्जरी अतिशय सेफ करण्यासाठी नक्कीच होतो. लेन्स काढून घेण्याचं तंत्रज्ञान पण आता खूप विकसित झालेलं आहे. आपण सेंच्युरियॉन टेक्नॉलॉजी आता वापरतो. पूर्वी कोल्ड फेको होता, त्याच्यानंतर आता ऑझिल नावाची टेक्नॉलॉजी आलेली आहे जी अतिशय ॲडव्हान्स्ड आहे. या टेक्नॉलॉजीचा असा फायदा होतो की अगदी दगडासारखा जरी कडक झाला मोतीबिंदू तरी तो सहजपणे आपण काही क्षणात तो बाहेर काढू शकतो, त्याचे तुकडे तुकडे करून. आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे डोळ्यात हीट कमीत कमी तयार होते. तर जसं लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरीनी हीट कमी तयार करण्यात मदत होते, तशी ह्या टेक्नॉलॉजीनी पण मदत होते की ज्याच्यामुळे डोळ्याला इजा होत नाही आणि अतिशय बारीक छिद्रातून, म्हणजे अगदी 2 मिलीमीटर छेदातून आपण ही सर्जरी अगदी योग्य प्रमाणे आणि सेफली करू शकतो की ज्याच्यामुळे डोळ्याला इंजुरी पण अगदी कमीत कमी होते आणि रिकव्हरी तेवढीच फास्ट होते. कॅटरॅक्ट ऑपरेशनमध्ये ज्या लेन्सेस वापरल्या जातात त्या लाईफ लॉंग असतात की मग त्या बदलाव्या लागतात? ह्या जे नेत्र भिंग आपण जे रोपण करतो किंवा त्याला इंट्रॉक्युलर लेन्स म्हणतात, तर त्या अशा मटेरियलच्या बनलेल्या असतात की त्या जन्मभर आपल्याला पुरतात. त्या कधी बदलायची वेळ येत नसते. त्यामुळे एकदा लेन्स टाकली की ती जन्मभरासाठी असते. या सगळ्या सर्जरीजमधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कस्टमाइज्ड कॅटरॅक्ट सर्जरी. कस्टमाइज्ड कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? कस्टमाइज्ड कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या रिक्वायरमेंट्स आपल्या दृष्टीच्या वेगवेगळ्या असतात. काही जण गोल्फ खेळतात किंवा काही जण दिवसभर कम्प्युटरवर काम करत असतात, काही जण पुस्तकं दिवसभर वाचत असतात. तर प्रत्येकाची गोष्ट, त्यांच्या रिक्वायरमेंट नजरेची वेगवेगळी आहे. काही जण रात्रभर ड्रायव्हिंग करत असतात, काही हाऊसवाईफ असतात, तर काही बाहेर जाऊन कामं करणारे लोक असतात. तर त्यांना जशी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे त्याला योग्य अशी टेक्नॉलॉजी आणि त्यांना योग्य अशी लेन्स आम्ही जेव्हा सजेस्ट करतो किंवा वापरतो त्याला आम्ही कस्टमाइज सर्जरी म्हणतो. आपले दोन्ही डोळे देखील अगदी एकमेकांसारखे सेम नसतात. कधी कधी ह्या डोळ्यात जाणारी लेन्स आणि ह्या डोळ्यात जाणारी लेन्स ही वेगळी असू शकते, कारण प्रत्येक डोळ्याची रचना युनिक आहे. तर ह्या युनिक रचनेप्रमाणे आम्ही त्या आणि त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही लेन्सेस वेगवेगळ्या सजेस्ट करत असतो. आपल्याकडे अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याला आयल मास्टर म्हणतात, आयल मास्टर 700, की ज्याच्यात अतिशय परफेक्ट लेन्स पॉवर कॅल्क्युलेशन केलं जातं सर्जरीच्या आधीच, की त्याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की ह्या डोळ्याची रचना काय आहे. आणि मग आम्ही त्या व्यक्तीशी बोलतो की तुम्ही दिवसाभरात काय करता, तुम्ही गोल्फ खेळता की तुम्ही गाडी चालवता जास्ती, की काय तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, आणि त्याप्रमाणे मग आम्ही काउन्सिलिंग करून त्या पेशंटला योग्य ती लेन्स सजेस्ट करत असतो. आता लेन्सचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. एक मोनोफोकल प्रकार म्हणतात की ज्याच्यामुळे आपल्याला लांबचं चष्म्याशिवाय चांगलं दिसतं पण वाचायला मात्र चष्मा वापरावा लागतो. दुसरा एक प्रकार आहे मल्टीफोकल म्हणून. तर मल्टीफोकल म्हणजे मोर दॅन वन फोकाय. तर त्याच्यातही वेगवेगळे प्रकार असतात की पूर्वी बायफोकल होते. बायफोकल म्हणजे 2. तर त्या व्यक्तीला लांबचं दिसू शकतं आणि पुस्तकातलं दिसू शकतं. पण नंतर जसं आपला स्क्रीनचा म्हणजे कम्प्युटरचा वगैरे वापर वाढला तेव्हा आपण जास्ती गोष्टी ह्या डिस्टन्सला म्हणजे इंटरमिजिएट डिस्टन्सला धरायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मग ट्रायफोकल लेन्सेस आल्या. ट्राय म्हणजे 3. तर 3 फोकसेस, एक लांबचा, एक जवळचा आणि तिसरा मधला, की त्या व्यक्तीला ह्या तिन्ही गोष्टी सहजपणे चष्म्याशिवाय करता याव्यात म्हणून ही टेक्नॉलॉजी आली.
मात्र ह्या टेक्नॉलॉजीमध्ये कधी कधी रात्री थोडंसं हेलोज ग्लेअर्स होऊ शकतात, जे आता नवीन टेक्नॉलॉजीत खरं तर खूप कमी झाले. पण आता जर एखादी व्यक्ती रात्रीच गाडी चालवत असेल तर त्याला त्याचा त्रास होऊ शकतो. तर अशा व्यक्तींसाठी आता नवीन जनरेशन लेन्सेस आले आहेत, त्याला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस म्हणतात. मल्टीफोकलवर रिंग्स असतात की ज्याच्यामुळे थोडेसे हेलोज ग्लेअर्स होऊ शकतात. तर ह्या नवीन लेन्सेसवर रिंग्स नाही आहेत आणि त्यांना कंटिन्युअस नियर विजन मिळते. जसं मल्टीफोकलला 3 फोकसेस आहेत, तर त्या ठिकाणी धरलं तर सर्वात स्पष्ट दिसतं, पण त्याच्या मागे आणि पुढे एवढं स्पष्ट राहत नाही. पण ह्या नवीन लेन्सेसमध्ये कंटिन्युअस रेंज ऑफ विजन म्हणतात, की त्याला कंटिन्युअसली आपल्या जसं नैसर्गिक आपली जशी नजर आहे, आपल्याला कंटिन्युअस जवळचं आपण यंग असताना दिसतं तसं दिसावं म्हणून ह्या लेन्सेस आता आलेल्या आहेत. त्याला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या लेन्सेस आम्ही त्या व्यक्तीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे वापरत असतो. त्यांना आम्ही सजेशन्स देत असतो की ही लेन्स तुमच्यासाठी योग्य राहील, म्हणून त्याला आम्ही कस्टमाइज्ड कॅटरॅक्ट सर्जरी असं म्हणतो. नवीन टेक्नॉलॉजी लेन्सेस वापरल्या तर नक्कीच चष्म्यावरचा आपला जो अवलंब असतो तो कमी होतो. आम्ही असं कधीच म्हणत नाही की मल्टीफोकल लेन्स टाकली तर चष्मा लागणारच नाही म्हणून. अगदी बारीक काम असेल तर कधीतरी वापरावा लागू शकतो, पण फार कमी वेळा. तर हा या नवीन टेक्नॉलॉजीचा मल्टीफोकल असो किंवा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस असो, हा त्यांचा मेजर ॲडव्हान्टेज आहे की यंग माणसाला कशी नजर असते तशी आपल्याला मॅक्झिमम अचीव करता यावी, हा त्याचा प्रश्न आहे. बरं, सर्जरी आयुष्यात एकदाच करावी लागते. ती परत करणं योग्यही नाही, करताही येतही नाही, कारण ते खूप अवघड असतं परत करणं. पण चांगली गोष्ट ही आहे की ह्या लेन्सेस जन्मभर चांगल्या राहतात, यांना काहीही होत नाही. काही व्यक्तींना काही वर्षानंतर लेन्समागे थोडी जाळी आल्यासारखं होतं, कारण ही जी नवीन लेन्स आहे ती आपण आपल्या जुन्या लेन्सच्या कोंदणातच बसवलेली आहे. हे जे कोंदण असतं हे ट्रान्सपरंट असतं, ह्याला कॅप्सूल म्हणतात, की ज्याच्यात आपण ही नवीन लेन्स फिक्स करतो की ती जेणेकरून हलू नये. तर हे कोंदण काही वर्षांनी थोडं रफ होतं, मग ते लेझरनी अगदी 1 मिनिटात क्लीन करता येतं आणि ते आयुष्यात एकदाच क्लीन करावं लागतं, ते परत कधी करावं लागत नाही. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की हे आयुष्यात एकदाच सर्जरी करावी लागते आणि हे परमनंट इम्प्लांट आहे, ह्याला आयुष्यात परत कधी काही होत नसतं. सगळ्या रुग्णांची एक कॉमन शंका म्हणजे 2 डोळ्यांमध्ये जर मोतीबिंदू असेल तर किती इंटरव्हल्समध्ये याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे? जगभरात आजकाल सर्जरी एका दिवशी पण दोन्ही डोळ्यांची करणं शक्य झालेलं आहे, कारण सगळंच आपण डिस्पोजेबल वापरत असतो. एका डोळ्याचं काहीही दुसऱ्या डोळ्याला वापरलं जात नाही, त्यामुळे तसंही करणं शक्य आहे. पण आम्ही साधारण एक डोळा केल्यानंतर 1-2 ते 3 दिवसाच्या गॅपनंतर दुसरा डोळा करतो. त्याची कारणं पण आहेत, कारण जर एक डोळ्याचं आम्ही ऑपरेशन केलं त्याला लागणारा नंबर हे सगळं आम्ही आधी तपासतो आणि त्याप्रमाणे मग आम्ही दुसरा डोळा असा ॲडजस्ट करू शकतो की ते 2 डोळे मिळून असं काम करतील की पेशंटला फारसा चष्मा घालावा लागू नये असं. तर त्यामुळे पहिल्या डोळ्याचं रिफ्रॅक्टिव्ह आउटकम किंवा नंबरचं आउटकम काय आहे ते बघून जर आम्ही व्यवस्थित प्लॅन करून दुसरा डोळा 2-3 दिवसानंतर केला तर त्याचं जास्ती चांगलं त्याचं आपल्याला आउटकम मिळतो. या कारणासाठी आम्ही 1-2 ते 3 दिवसाचा तरी 2 डोळ्यांमध्ये फरक ठेवत असतो आणि हे कट्स इतके बारीक झालेत की ॲक्च्युली 2-3 दिवसात ते अगदी हील पण होऊन जातात. तर त्यामुळे 2-3 दिवसांनी करणं अगदी सेफ आणि चांगलं झालेलं आहे आजकाल. मोतीबिंदूबद्दल तुम्ही उपयुक्त माहिती दिलेली आहेच, पण या व्यतिरिक्त श्री रामकृष्ण नेत्रालयामध्ये डोळ्यांच्या इतर आजारांवर देखील उपचार केले जातात, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्याल? मी ग्लॉकोमा सर्जन आहे किंवा काचबिंदू तज्ज्ञ आहे. काचबिंदू हा खूप लोकांना होतो, म्हणजे 100त एका व्यक्तीला काचबिंदू असतो. तर हे इतकं कॉमन आजार आहे आणि तो सायलेंट आजार आहे की ते लोकांना लक्षात येत नाही की त्यांना हा आजार आहे म्हणून. तर त्याचं आमच्याकडे अतिशय ॲडव्हान्स्ड ग्लॉकोमा क्लिनिक आहे की ज्याच्यात आम्ही ह्यांचं निदान आणि उपचार करत असतो. दुसरं म्हणजे ड्राय आहे. तर आजकाल हे डोळे ड्राय होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अत्याधुनिक लिपीव्ह्यू आणि लिपीफ्लो ही टेक्नॉलॉजी प्रथमच मुंबईत आणली. फार कमी सेंटर्समध्ये ही टेक्नॉलॉजी आज उपलब्ध आहे की ज्याच्या आणि ही FDA अप्रूव्ड आहे, म्हणजे ही ट्रीटमेंट ही अतिशय सेफ आहे ड्राय आयच्या रुग्णांसाठी. त्या व्यतिरिक्त रेटिनाचे आजार जे डायबिटीस रिलेटेड असो किंवा एज रिलेटेड डिजनरेशन म्हणतात,
किंवा पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे लहान मुलांचे डोळ्याचे आजार किंवा बुबुळाचे आजार, त्याला कॉर्निया म्हणतात, की ज्याच्या तर ह्या प्रत्येक सबस्पेशालिटी आपण यांना म्हणतो, कॉर्निया असो, रेटिना असो, ग्लॉकोमा असो, तर यांचे सुपर स्पेशालिस्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यांचं योग्य निदान आणि आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतो की ज्याच्यामुळे निदान आणि उपचार दोन्ही पेशंटचं आता योग्य प्रकारे होतं. डॉक्टर, या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, जसे तुम्ही एक अनुभवी डॉक्टर आहात, त्याचबरोबर कोरोना योद्धा हा पुरस्कार देखील तुम्हाला मिळालेला आहे. या संपूर्ण पॅन्डेमिकमध्ये रुग्णांसाठी म्हणून खास काळजी घेऊन रामकृष्ण नेत्रालय कसं खुलं आहे याबद्दल थोडीशी माहिती. आम्ही लॉकडाऊनमध्ये पण आम्ही सतत सेवा रुग्णांना दिलेली आहे. येणाऱ्या प्रत्येक पेशंटचं टेम्परेचर चेक असो किंवा त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री फॉर्म्स असो, हे आम्ही अगदी मेटिक्युलसली सगळ्या प्रोसिजर्स फॉलो केल्या. येणाऱ्या रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आम्ही पाळायचा खूप प्रयत्न केलेला आहे. परत प्रत्येकाला मास्क असणे किंवा PPE किट्स वापरणे, की ज्याच्यामुळे डॉक्टर तसेच रुग्ण दोघेही सेफ राहावेत याची पण आम्ही खूप काळजी आमच्या सगळ्या सेंटर्समध्ये घेतलेली आहे. फार सुंदर माहिती मिळाली डॉक्टर आज. म्हणजे मोतीबिंदू झाल्यानंतर काय काळजी घ्यायची किंवा त्याआधी काय काळजी घ्यायची हे तर आलंच, पण त्याचबरोबर ही सर्जरी कशी होते, त्यासाठी काय काय उपकरणं वापरली जातात, यंत्रणा काय वापरली जाते आणि फार अत्याधुनिक यंत्रणं कशी असतात, तर याबद्दल फार सुंदर आम्हाला माहिती मिळाली. नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि मला विश्वास आहे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा यामुळे एक नक्की कुठेतरी आशा मिळाली असेल की मोतीबिंदू जरी झाला तरी त्याचे आता ऑपरेशन फार सहज आणि सुलभ होऊ शकतं. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल.